जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. त्यानंतर विराट या राक्षसाचा वध केल्यानंतर पुढे रामप्रभू, लक्ष्मण आणि सीतामाता दर मुक्काम करीत शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी पाहिले शरभंग ऋषींच्या आश्रमाजवळ एक विमान आहे आणि जसे हे तिघेही जण त्या आश्रमाजवळ आले तसे ते विमान आकाशात उडून गेले. लक्ष्मणाने प्रभू श्री रामरायांना विचारले, दादा कोणाचे विमान असेल हे? तेव्हा रामराय म्हणाले, आपण शरभंग ऋषींना विचारूया. आणि शरभंग ऋषींच्या आश्रमात तिघांचे अत्यंत उत्साहाने स्वागत झाले. छान प्रकारे पाद्यपूजा खाणेपिणे झाल्यानंतर गप्पा सुरू झाल्या. तेव्हा प्रभू श्री रामरायांनी विचारले, मुनिवर, आम्ही या अरण्यात प्रवेश केल्यानंतर दुरूनच आपली कुटी पाहिली. तेव्हा आपल्या कुटीजवळ आम्ही एक विमान पाहिले, पण जसे आम्ही जवळ आलो तसे ते विमान आकाशात उडून गेले. मुनिवर, ते विमान कोणाचे होते? तेव्हा शरभंग ऋषी म्हणाले, रामराया, ते विमान इंद्राने मला पाठवले होते. अनेक वर्षांपासून केलेले यज्ञ तपश्चर्या या सर्वांच्या पुण्याईचे फळ म्हणून मला इंद्राने ते विमान पाठवले होते. मला स्वर्गात नेण्यासाठी ते विमान आले होते. पण मला अत्रि ऋषींचा संदेश प्राप्त झाला होता की आपण सीतामाता आणि लक्ष्मणासहित आमच्या आश्रमात येणार आहात आणि म्हणून आपण येणार आहात. प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर अखिल ब्रह्मांडाचा नायक आपण माझ्या आश्रमात येणार आहे आणि आपल्या फक्त दर्शनाने जर मला मोक्ष प्राप्त होणार असेल तर मी स्वर्गाची इच्छा का धरू? म्हणून मी ते विमान परत पाठवले. आणि प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे अनेक दिवस शरभंग ऋषींच्या आश्रमात राहिले. शरभंग ऋषी हे रामरायांच्या संगतीत राहिले, सत्संगात राहिले आणि रामरायांनी तो आश्रम सोडतानाच शरभंग ऋषींना मोक्ष दिला, मुक्ती दिली. शरभंग ऋषींच्या आश्रमातून ते पुढे रामराया, लक्ष्मण आणि सीतामाता पुढे मांडकर्णी ऋषींच्या आश्रमात आले. मांडकर्ण ऋषी, मांडकर्णी कुठे कुठे वेगळं नाव आहे, पण मांडकर्णी ऋषी हे तलावाच्या आत घर बनवून राहत असायचे. ते अप्सरांसोबत गायन ऐकण्यात गुंग असायचे. पण जेव्हा त्यांना समजले की प्रभू श्री रामराया आले आहेत तेव्हा ते त्या आपल्या तलावातून बाहेर आले आणि त्यांनी प्रभू श्री रामरायांचे दर्शन घेतले. आणि जेव्हा पुढे रामप्रभू वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आले तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी सर्व ऋषीमुनी जमा झाले होते. सर्वांनी रामरायांचे स्वागत केले. प्रभू श्री रामरायांनी वाल्मिकी ऋषींचे चरणवंदन केले. वाल्मिकी ऋषींनी प्रभूंना उठवले आणि प्रेमाने आलिंगन दिले. वाल्मिकी ऋषींचा आनंद गगनात मावेना. ज्या प्रभू श्री रामरायाचे चरित्र त्यांनी अनेक 60,000 वर्षांपूर्वी लिहिले होते तेच रामप्रभू त्यांच्या समक्ष उभे होते. त्यांनी जसे रामायण लिहिले होते तसेच ते घडत होते आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रांना पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या आनंदाचे वर्णन शब्दात करणे अशक्य होते. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषीमुनी आले होते. ऋषी पत्नीही सीतेला पाहायला आल्या होत्या. सर्वांनी एकमेकांचा परिचय करून घेतला. प्रभू श्री रामचंद्रांचा, सीतामातेचा आणि लक्ष्मणाचा. वाल्मिकी ऋषींनी त्या तिघांचे उत्तम रीतीने आदरातिथ्य केले आणि 1 महिनाभर ते तिघे तिथे राहिले. वाल्मिकी ऋषींनी त्या तिघांना आग्रहाने तिथे ठेवून घेतले. आणि आता पुढे श्री रामराया, सीतामाता आणि लक्ष्मण हे आले कुठे तर सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमात आले. तिथे सुतीक्ष्ण मुनींचे गुरुकुल होते. त्या गुरुकुलात राहून शिक्षण घेणारे विद्यार्थी होते आणि तिथेही रामप्रभूंचे अतिशय उत्साहात स्वागत झाले. प्रभू श्री रामरायांचे, लक्ष्मणाचे आणि सीतामातेचे स्वागत प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्साहात, अतिशय आनंदात झाले आहे. तिथे रामराया जवळजवळ 2 वर्षे राहिले आणि नंतर ते अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. या सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात त्यांच्या गुरुकुलात रोज रात्री सुतीक्ष्ण मुनींचे प्रवचन असायचे आणि हे प्रवचन ऐकण्यासाठी गुरुकुलातील विद्यार्थी तर असतच, पण आसपासच्या पंचक्रोशीमधले सर्व ऋषीमुनी तिथे येत असत. अतिशय ज्ञानी होते सुतीक्ष्ण मुनी. तर या सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमातून पुढे प्रभू श्री रामराया, लक्ष्मण आणि सीतामाता हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. श्रोते हो, प्रभू श्री रामप्रभूंनी या दंडकारण्यामध्येच आपल्या वनवासातील खूप मोठा काळ या दंडकारण्यामध्येच व्यतीत केला आहे. या दंडकारण्यात फिरताना कुठे 1 वर्ष राहायचे रामप्रभू, तर कुठे 2 वर्ष, कुठे 3 वर्ष, कुठे 10 महिने, कुठे 6 महिने, कुठे 3 महिने, कुठे 18 महिने. अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी हा वनवास व्यतीत केला. आणि अशा प्रकारे वनात फिरत असताना ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या अनेक राक्षसांनाही त्यांनी ठार केले. या पृथ्वीवरील पापाचा भार हलका केला.
सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. तिथून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. तिथून शरभंग ऋषींच्या आश्रमात आले. तिथून पुढे ते मांडकर्णी ऋषींच्या आश्रमात आले. तिथून पुढे ते सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात आले. त्यानंतर त्यांची आणि वाल्मिकी महर्षींची भेट झाली आणि तिथून पुढे ते अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेले आपण पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.